ओम शांती। आज 24/1/2026 चे महावाक्य आहे। साकार मुरली। गोड मुलांनो, बाबा तुम्हाला जी शिकवत आहेत, अभ्यास शिकवतात, तो अभ्यास स्वतःमध्ये धारण करून दुसऱ्यांनाही आपल्याला शिकवायचा आहे, बुद्धीमध्ये ठेवायचा आहे आणि मग दुसऱ्यांना सांगायचा आहे। प्रश्न आहे, आत्मा सतयुगात सुद्धा भूमिका वटवते आणि आत्मा कलियुगातही भूमिका वटवते, पण दोन्हीमध्ये काय फरक आहे? उत्तर, आत्मा सतयुगातही भूमिका वटवते, परंतु तिथे आत्मा सतोप्रधान आहे, शुद्ध आहे आणि तिथे कर्म अकर्म बनतात। कर्माचा आत्म्यावर लेपछेप लागत नाही। तिथे प्रत्येक कर्म अकर्म का होते? कारण तिथे रावण नाही। पण कलियुगामध्ये आत्मा भूमिका वटवते, परंतु रावणाच्या अधीन होऊन पापकर्म करते, ज्याला शिवबाबा विकर्म असे म्हणतात। आता बाबा म्हणतात तुम्ही संगम युगावर आहात आणि संगम युगावर संपूर्ण ज्ञान बाबांनी आपल्याला दिलेलं आहे, म्हणून संपूर्ण ज्ञानाच्या आधारे आपल्याला सुकर्म करायचे आहेत आणि सतयुगामध्ये जाण्याचे योग्य बनायचे आहे। आज मुरलीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बाबा प्रकाश टाकतात। त्यामध्ये बाबांनी आज सांगितलं की मुले जाणतात की आम्ही बाबांच्या समोर बसलेले आहोत आणि बाबाही जाणतात की मी आत्मिक मुलांना शिकवण्यासाठी आलेलो आहे। बाबा सांगतात रावणाचा अर्थच आहे 5 विकार। 5 विकार स्त्रीचे, 5 विकार पुरुषाचे, त्याला म्हटलेलं आहे रावण। रावण म्हणजे कोणी 10 तोंडाचा व्यक्ती की ज्याला दरवर्षी आपण दसऱ्याला जाळतो, ज्यांनी सीता चोरी केली होती असं नाही। रावण म्हणजे आज प्रत्येकामध्ये असलेले 5 विकार। स्त्रियांमध्ये 5 विकार आहेत, तसेच पुरुषांमध्येही 5 विकार आहेत। 5 विकार पुरुषांचे काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार। स्त्रियांचे 5 विकार ईर्ष्या, द्वेष, मत्सर, घृणा, आळस, अलबेलापण। सर्वात प्रथम आहे बुद्धीमध्ये ठेवायचं आहे की परमात्मा सर्वव्यापी नाही। ही गोष्ट सर्वांना सिद्ध करून सांगायची आहे की परमात्मा सर्वव्यापी नाही। परमात्म्याला सर्वव्यापी म्हणल्यामुळेच आपण पतित झालो, कंगाल झालो आणि ईश्वरापासून दूर झालो। बाबा सांगतात परमात्म्याची आपण सर्व मुलं आपसामध्ये भाऊ भाऊ आहोत, याची स्मृती आपल्याला सदैव ठेवायची आहे। भाऊ भाऊ याची स्मृती ठेवल्यामुळे आपल्यामध्ये पवित्रतेचे गुण, सतोप्रधानताचे गुण आपोआपच यायला लागतील। आज बाबांनी बुद्धीमध्ये चक्र ठेवायला सांगितलं। सृष्टीचं चक्र सर्वप्रथम सतयुग, मग त्रेतायुग, मग द्वापरयुग, मग कलियुग आणि त्यानंतर गुप्त युग आहे संगम युग। आणि या प्रत्येक युगामध्ये आपल्या कला आत्म्याच्या कशा चेंज होतात, कसा कला उतरत जातात आणि कशा भरल्या जातात, हे चक्र बुद्धीमध्ये ठेवायला सांगितलं। सतयुगामध्ये आपण 16 कला संपूर्ण होतो, त्रेतायुगात 14 कला संपन्न झालो आणि त्यानंतर उतरती कला होत होत आज आपल्यामध्ये कलाहीन आपण झालो। त्यामुळे पुन्हा 16 कला संपूर्ण बनवण्यासाठी शिवबाबा धर्तीवर आलेले आहेत भाग्यशाली रथामध्ये। भाग्यशाली रथ आहे प्रजापिता ब्रह्मा, जे की सतयुगात जाऊन कृष्ण बनणार आहे। बाबा सांगतात हे चक्र सतत बुद्धीमध्ये फिरवणं म्हणजे स्वदर्शन चक्र फिरवणं। बाबा म्हटले नवीन कुणी येतं तेव्हा चित्रावरती त्यांना समजावून सांगा। चित्र समजावून सांगायचे आणि सोबत बाबा सांगतात ओरली अर्थात तोंडी पण समजावून सांगायचंय। असं नाही की फक्त चित्र किंवा वाचून दाखवायचे असं नाही। ओरली पण आपल्याला सांगता आलं पाहिजे, तोंडी आपल्याला सांगता आलं पाहिजे असं बाबांचं म्हणणं आहे। पुढे बाबा कर्म, अकर्म, विकर्म याची गती सांगतात। बाबा म्हणतात सृष्टीवर अवतरित झालेले आहात तर कुठले ना कुठलं कर्म आपल्याला करावंच लागणार, पण
सतयुग त्रेतामध्ये कर्म अकर्म बनतात, ज्याचा कोणताही लेपचेप, कारण तिथे आत्मअभिमानी स्थिती आहे, त्यामुळे कर्माचा लेपछेप लागत नाही, आत्मा उतरती कळामध्ये जात नाही. पण द्वापर युगामध्ये आपल्याला देहभान आलं, देह अभिमान आलं आणि त्यामुळे आत्म्याकडून पापकर्म व्हायला लागले. देहभान आल्यामुळे, वाईट कर्मामुळे आत्म्याची उतरती कला होत गेली आणि आत्म्यावर लेपछेप लागत गेला. बाबा सांगतात की सतयुगामध्ये गोल्डन एज होतं, सतोप्रधान अवस्था होती, त्रेतायुगामध्ये सतो अवस्था होती, द्वापर युगामध्ये रजो आणि कलियुगामध्ये तमो अवस्था. पण कलियुगाच्या शेवटी तमोप्रधान अवस्था आहे. मग बाबा म्हणतात तमोप्रधान अवस्थेमधून सतोप्रधान अवस्थेमध्ये, म्हणजे अतिपतित आणि अतिपावन याच्या मध्ये जे संगमयुग आहे तो परिवर्तनाचा काळ आहे. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं, जर कुणी शंका करत असेल तर त्यांना म्हणा की आम्ही जे समजावून सांगतो ते ऐका, मग तुम्ही शंका विचारा आणि शंकेचं निरसनही करायला हवं. पुढे बाबा सांगतात, जसं सोनं तसा दागिना, आत्मा सतोप्रधान तर शरीर पण सतोप्रधान भेटेल. बाबा म्हणले तुम्हाला वाणीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. वानप्रस्थ अवस्थेचा अर्थ आहे वाणीचे परे स्थान, म्हणजे वाणी आवाजाच्या दुनियेपासून परे असा अभ्यास आपल्याला करायचा आहे. बाबांनी शेवटी सांगितलं की कार्पोरियल वर्ल्ड आणि इनकार्पोरियल वर्ल्ड. कार्पोरियल वर्ल्ड म्हणजे साकार मनुष्य लोक आणि इनकार्पोरियल वर्ल्ड म्हणजे निराकारी लोक. साकार मनुष्य लोकामध्ये कर्म आहे, शरीर आहे, हाडामासाचं शरीराद्वारे आपण कर्म करतो. पण इनकार्पोरियल वर्ल्ड मध्ये हाडामासाचं शरीर नाही आणि आवाजही नाही, वाणीचे परे अवस्था, आवाजही नाही. तर बाबा म्हणतात की कार्पोरियल वर्ल्ड मधून आता तुम्हाला वापस इनकार्पोरियल वर्ल्ड मध्ये जायचं आहे. आवाजाच्या दुनियेतून बिना आवाजाच्या दुनियेमध्ये, शांततेच्या दुनियेमध्ये जायचं आहे. म्हणून इथं पवित्र बनणं जरुरी आहे. बाबा म्हणतात तुम्ही मला बोलवलं, मी आलोय आता तुम्हाला वापस घरी घेऊन जाण्यासाठी. आत्मा गोल्डन एज मधून एकदम आयरन एज मध्ये, लोखंडाच्या दुनियेमध्ये आलेली आहे आणि सोन्याच्या दुनियेमध्ये आपल्याला जायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला आत्म्याला सतोप्रधान पवित्र सोन्यासारखं बनवायचं आहे. प्युअर सोनं, आज बाबांनी सांगितलं 24 कॅरेट सोनं, अर्थात बिलकुल त्यामध्ये कुठल्याही प्रकारची रजो तमो सतो कोणतीच अवस्थेचं मिक्सचर मिलावट नाही पाहिजे, मिसळ नाही पाहिजे. म्हणून बाबांनी सांगितलं श्रीकृष्ण सतयुगाचा सतोप्रधान प्रिन्स आणि सतयुगाचा रहिवासी नंतर कधी भेटतील, त्यांचं नाव रूप देश काळ सगळं बदललेलं असेल. 84 जन्मात त्यांचं सर्व नाव रूप देश काळ बदललेलं असेल. जसं श्रीकृष्णाचं बदलतं तसंच 33 करोड आत्म्यांचं जे देवी देवता कुळातील आहेत त्यांचंही नाव रूप देश काळ बदलतं आणि बदलून बदलून आज कलियुगाच्या शेवटी 33 करोड आत्मे आज इथेच आहेत. आता त्यांचं पुनरुत्थान करण्यासाठी परमात्मा सृष्टीवर येतात. बाबा म्हणतात भक्तीमध्ये ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी किती मेहनत करतात, प्रयत्न करतात, उपवास व्रत वैकल्य करतात. आता बाबा सांगतात गीतेमध्ये म्हटलं देह आणि देहाच्या दुनियेला विसरून तुम्ही मला आठवण करा. तर मग देह आणि देहाच्या दुनियेला विसरण्याचा अभ्यास म्हणजेच राजयोग आहे. देहाला आणि देहाच्या दुनियेला विसरून आत्मअभिमानी स्थितीमध्ये राहणं म्हणजे राजयोग आहे. आज बाबांनी सांगितलं मनुष्यांची अनेक मते आहेत, श्रीमत एकदाच भेटते आणि श्रीमतानुसार जर चालात तर सतयुग त्रेतामध्ये जाण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल. अच्छा, गोड गोड अतिप्रिय खूप दिवसापासून दूर झालेले आणि जवळ येऊन भेटलेले अशा मुलांना, आत्मिक पित्याची, आत्मिक मुलांना मात पित्याची, बापदादांची याद प्यार, सुप्रभात आणि या आठवण.
आपणही म्हणायचंय, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास खूप खूप मनातून आठवण आणि नमस्ते नमस्ते. आज धारणेसाठी मुख्य सार आहे, आत्मा भाऊचा अभ्यास पक्का करायचा आहे आणि दुसऱ्यांना करवायचा पण आहे. आपल्या संस्कारांना संपूर्ण परिवर्तन करून संपूर्ण पावन बनायचं आहे. 24 कॅरेट सोनं बनायचं आहे. सतोप्रधान बनायचं आहे. कर्म अकर्म विकर्मची गती जाणून आपल्याला पापकर्मापासून दूर राहायचं आहे. कोणतेही पापकर्म आता आपल्या द्वारे व्हायला नको यावरती लक्ष द्यायचं आहे. आजचं वरदान आहे, भीतीचे नृत्य सोडून सदा आनंदाचे नृत्य करणारे मास्टर ज्ञानाने भरपूर आत्मा बना. बाबा म्हणतात की जे मुलं ज्ञानाने भरपूर असतात ते भीतीचं नृत्य करत नाहीत, घाबरत नाहीत, वर खाली अवस्था होऊ देत नाहीत. पण जे मुलं देहभानामध्ये येतात, देह अभिमानामध्ये येतात, ते मुलं मात्र भीतीचं नृत्य करतात. भीतीपासून मुक्त होण्यासाठी बाबांचा हात पकडून ठेवायचा आहे. बाबांना वेळेवर मदतीसाठी वापरायचा आहे. एखादं विघ्न परिस्थिती आल्यानंतर बाबांची आठवण करून बाबांची मदत सहयोग आपल्याला घ्यायचा आणि बाबांचा श्रीमत रूपी हात पकडून ठेवायचा आहे. परंतु बच्चे मुलं मध्येच मायाचा हात पकडतात, देहभानामध्ये येतात आणि मग घाबरण्याचं भीतीचं नृत्य करतात. काय करू कसं करू असे नृत्य चालू होतात. म्हणून बाबा सांगतात की जर भरपूर आत्मा बनाल ज्ञानाने भरपूर तर भीतीचं नृत्य संपून जाईल. बाबांचा हात पकडून ठेवायचा आहे. आजचा सुविचार आहे, ज्यांचे संकल्प वाणी आणि कर्म महान आहेत ते बच्चे मास्टर सर्वशक्तिमान आहेत. संकल्प म्हणजे विचार, वाणी म्हणजे बोल आणि कर्म आपल्याला महान ठेवायचे आहेत. तर आपण मास्टर सर्वशक्तिवान किंवा मास्टर सर्वशक्तिवान बनूतच. आजचा अव्यक्त इशारा आहे, बंधनमुक्त जीवनमुक्त बनण्यासाठी मास्टर त्रिकालदर्शी बनून प्रत्येक कर्म विचार करून करायचा आहे. प्रत्येक बोल विचार करूनच बोलायचा आहे. तिन्ही काळाचा विचार करून. बाबा म्हटले त्यामुळे काय होईल तर कर्म व्यर्थ जाणार नाही, कर्मामध्ये काही अनर्थ होणार नाही. म्हणून पुढे बाबा सांगतात, त्रिकालदर्शी म्हणजे साक्षी दृष्टा स्थिती, वेगळं होऊन बघण्याचा अभ्यास, परिस्थितीतून न्यारा आणि शुभावांचा प्यारा जवळचा, तर आपण बंधनमुक्त जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करू शकू. या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. सार रूपामध्ये सांगायचं झालं तर आपल्याला स्वतःच्या कर्मावरती लक्ष ठेवायचंय, स्वतः आधी अभ्यास व्यवस्थित करायचाय आणि मग दुसऱ्यांना समजावून सांगायचं आहे. आपल्या सृष्टीचक्रामध्ये आपल्या अवस्थेला आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर कलियुग आणि सतयुग यातील फरक आपल्याला लक्षात करायचा आहे. बाबा पुढे सांगतात की आत्मा भाऊचा अभ्यास पक्का करायचा आहे आणि भीतीचे नृत्य सोडून आनंदाचे नृत्य करायचं असेल तर बाबांचा श्रीमत रूपी हात सदैव पकडून ठेवायचा आहे. अच्छा, ओम शांती.